all the shady features and all our empty worlds. आनंद हा खरंच मानण्यावरती असतो. मानला तर आनंद, नाही तर अवघा आनंदी आनंद. आणि हे खरं आहे बरं का, अगदी खरं आहे. कशात आनंद मानायचा, किती आनंद मानायचा, हे सगळं शेवटी आपल्या मनावर असतं. हेच बघा ना, जेव्हा असे आहो माझ्यासोबत किचनमध्ये काहीतरी करत असतात, म्हणजे मदत करत असतात आणि ते नेहमीच त्यांना जेव्हा जेव्हा वेळ असतो ना, तेव्हा मला मदत करत असतात. आणि हे व्लॉगमधून तुम्ही पाहिले, या गोष्टीतूनही मला खूप मोठा आनंद मिळतो. म्हणजे काही मोठंच करावं लागतं असं नाही आहे आपल्यासाठी. आपण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा किती आनंदी असतो. आणि अजून एक आम्हा दोघांच्या आनंदाचा आज एक रिझन आहे. ते म्हणजे आम्ही घेणार नाही म्हणत जे काही 2 AC घेतलेले आहेत ना, त्याचं इन्स्टॉलेशन आज होणार आहे. याची आम्हाला खूप अशी अपेक्षा आहे. म्हणजे आम्ही डोळे लावून बसलो आहे की इन्स्टॉलेशनवाले आज येतील आणि AC इन्स्टॉल करतील आणि फायनली या गरमीतून आमची मुक्तता होईल. प्रीती सगळी काय आहे ती दे बर का. तुला काय काय नको ते सगळी रद्दी दे. खूप उगाच जागा अडून राहते. आणि ही जी रद्दी विकून जेवढे पैसे येतील तेवढे आपण प्लांट्स आणायचे. कारण जिथे आपण हे देणार आहे त्याच्या बाजूलाच नर्सरी आहे. Making my skyline brand new. मूग, मटकी आणि राजमा एक साथ मी कडधान्य यावेळेला भिजवलेली आहेत. खरं तर 3 एक साथ भिजवते आहे म्हणजे मी क्वांटिटी कमी घ्यायला हवी होती. ती चुकून माझ्याकडून जास्त झालेली आहे. स्प्राऊट मेकरमध्ये ही धान्य टाकण्याच्या अगोदर पाणी काढण्यासाठी म्हणजे नितळवायला अशा पद्धतीनं थोडा वेळ मी ठेवून देते. प्रितीशचे 10वीचे हे कवरचे रोल आहेत जे मला आता सापडलेत रद्दी काढताना. तर बघा हे असं आहे, आम्ही घातलेच नव्हते 10वीला कवर्स. भर उन्हाचं अशी छानशी रेडी होऊन बसली आहे मी. किती बरं वाटतं ना घरात सुद्धा, की थोडंसं आवरलं की काय नाही, सनस्क्रीन डॉट अँड कीचं सनस्क्रीन लावलंय, स्किन केअर केलंय आणि वाईन कलरची लिपस्टिक बघा. ही लिपस्टिक जर का तुम्हाला आवडली ना तर नक्की घ्या, कारण खूप सुंदर आहे ही. आणि पिगमेंटेशन असं आणि बटरी आहे, एकदम एकदम अशी स्मूथ आहे. आणि ही लिपस्टिक नाही आहे, लिप लायनर आहे हे मार्सचं. मी टॅग करते जर घ्यायचं असेल तर. आणि केस तुम्हाला म्हटलं ना मी की इथे मी साईड पार्टिशन नाही करू शकत, तर हे बघा तेच रिझन आहे. इथेच माझे फक्त ग्रे होतात जास्त, तर हे असं दिसतं मग साईड पार्टिशन केल्यानंतर. बरं, आम्ही ना डीमार्टला जायचं ठरवलं होतं, पण ऊन खूप आहे आणि AC जे काही आम्ही बुधवारी खरेदी केलेत ना, तर त्याचं इन्स्टॉलेशन आज होणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं. तर आम्ही नेमकं बाहेर जायचो डीमार्टला आणि ते लोक यायचे असं नको व्हायला, म्हणून मी डीमार्ट रेडी चेक करत होते. तर इतकं पागल आहे ना ते ॲप डीमार्ट रेडी, एवढं गणलं आहे ते की इतकी वर्ष मी ऑर्डर करते त्याच्यावरून. मी जुन्या घरीही ऑर्डर करायची, इथे आल्यानंतर पण मी ऑर्डर केलेले आहेत बऱ्याच वेळा प्रोडक्ट्स, आणि मी दाखवलं पण ते व्लॉगमधून. आणि ते आत्ता बोलते की इकडे तुमच्या पिनकोडला अवेलेबलच नाही. तर असा कोणाला काही प्रॉब्लेम आला आहे का, आणि आला असेल तर नक्की मला सांगा कॉमेंट करून की काय झाले नेमकं. आणि आमच्या या मोशी एरियामध्ये तुम्हाला डिलिव्हरी मिळते आहे का डीमार्ट रेडीची, तर आता मिळाली तर बरंच होईल, नाही तर ह्या उन्हामध्ये जावं लागणार. अरे अरे सरळ दाब रे, सरळ दाब. आम्ही ना 2:15 झालेत, आम्ही टाइमपास करत बसलो आहे आणि ना AC आला आहे ना आम्ही डीमार्टला गेलो आहे. तर इथे मान वाकडी करून बसू नको सांगतो मला प्रवीण नेहमी, पण मी बसले आणि हे दुखतंय. दाबा खांदा दाबा खांदा. हां, तर डीमार्टची काय माहिती काढलीत आहो तुम्ही? का नाही डीमार्ट आपल्याकडे येते? काय बऱ्याच एरियामध्ये त्यांनी डिस्कंटिन्यू केले डिलिव्हरी. बघा, तर हे असं आहे, आम्हाला आमच्या एरियाला एवढा चांगला एरिया आहे तरी आमच्या एरियाला डिस्कंटिन्यू करण्यात आलेला आहे. अहो तुम्ही मनापासून दाबत नाही आहे. तुम्ही हां नाही, मनापासून दाबत नाही आहे तुम्ही. तुम्हाला गळा दाबायचा का माझा? तुम्ही गळ्याकडे जात आहे. एकतर ना परवाच्याच दिवशी मी माझा पूर्ण चेहरा बघितला काय, आणि असं म्हटलं स्वतःला की वाव, एकही ॲक्ने नाही आहे, पिंपल नाही आहे, किती मस्त. आठवते तुम्हाला? हो. मी तुम्हाला पण म्हटलं होतं ना. आणि बघा म्हटल्या लगेचच. तर आता मी एक नवीन छोटासा डान्स शिकणार आहे इंस्टाग्राम रीलसाठी, आणि एक जुना डान्स आहे त्याची प्रॅक्टिस करणार आहे. तुमच्याशी बोलते याचा फायदा घेत नवरा पळालेला आहे. तुम्ही मला आता सांगा ना दाबायला काही, मग बघा कसं दाबते गळा तुमचा. आणि मी आता आहोनकडून हेअर कलर करून घेणार आहे. प्रितीश,
तू पण तुझ्या बापासारखाच होणार का रे? काय एकही पप्पांना डान्सची स्टेप जमत नाही. आता मी त्यांना होय, म्हटलं तसंच होणार तसं होणार काय तसंच होणार आहे. तू कॉलेजला गेल्यानंतर IIT कॉलेजला गेल्यानंतर तिथे परफॉर्मन्स असतात, डान्स असतो, मग मग काय करणार? डान्स करणारच नाही तू? नाही शी यार. 4 वाजतायत. मी आता पुन्हा डान्स प्रॅक्टिस करणार आहे. एक माझा डान्स बाकी राहिला होता. तुमच्या सारखंच झालं की हो लेकरू. काय करता तुम्ही? तुमच्यासाठी मस्त थंडगार ताक. आमच्यासाठी मला थोडंच द्या, मला इतकं नकोय. आणि माझ्या याच्यामध्ये मीठ टाका. तुम्हाला लोकांना मीठ नाही लागत ना, माझं कमी करा. पातळ आहे काय? ताक असंच पाहिजे. ही जी रिंग लाईट आहे ना, कोणी सुद्धा घेऊ नका. नाही अजिबात म्हणजे अजिबात चांगली नाहीये. जरा पण काही या रिंग लाईटचा उपयोग नाहीये. तर चहाच्या ऐवजी ना असं उन्हाळ्यात ताक पिले पाहिजे, थंडगार ताक. मीठ नाही टाकलेलं तुम्ही. मसाला पण आहे. नाराज झालात AC वाली नाही आली म्हणून? प्लॅनिंग बारगळलं सगळं. सतत काम हवं असतं तुम्हाला, सतत. हां कसं असतं सांगते मी तुम्हाला की थांबा. हां सुट्टीच्या दिवशी स्वतः थंड बसत नाहीत, अजिबात शांत बसत नाहीत. एकाहून एकामागे एक असे कामं काढतात, स्वतः काम करतात, मलाही कामाला लावतात. आता 5:15 होत आहेत. इतकं ऊन आहे बघा घरात. हे बघा इतकं सारं ऊन आहे की कर्टन्स हे ओढून मी डान्स करायला घेतला आहे. म्हटलं की अर्धा तास प्रॅक्टिस करते, जे राहिलेलं सॉन्ग आहे ना ते उद्या शूट करता येईल. आणि मला आत्ता असं वाटत होतं की आता येतील AC वाले, म्हणून मी घेतलं होतं. म्हटलं ते यायच्या अगोदर आपण प्रॅक्टिस करून घेऊया, पण ते आलेच नाहीत. तर आता काय प्लॅनिंग आहे तुमचं इथून पुढचं सांगा मला. सांगा. दुसरं काय हसताय म्हणजे काय? दुसरं काय काम काढायचं आहे? काम करायचं. तयारी काय चालली आहे सांगा ना. कुठे जायची तयारी सुरू आहे? फिश आहे. फिश करायचं आहे? कसला? सोमई किती दिवस झालं खाल्ला? रावस मिळाला तर रावस फर्स्ट. तुम्ही बोलला महाग असतं 2-2.5 हजार रुपये. सिरियसली? मग आपण एवढे गरीब आहे? 2-2.5 हजारचा मासा नाही तुम्ही अफोर्ड करू शकत मला माझ्यासाठी? ठीक आहे, गंमत करते. बस चला बसा, नाही तर माझा डान्स बघा ना. माहिती आहे का, हा जो डान्स फॉर्म आहे ना मी जो आत्ता करते तो ना माझी कॅटेगरी नाही आहे ती. म्हणजे मला असं तुम्ही यापूर्वी पाहिलेलं नाही आहे, कारण मी तसे डान्स कधी केलेलेच नाही आहेत. तर तो डान्स मी ट्राय करते आहे. आणि मला तेच आहोंना विचारायचं की बॉडी पोश्चर माझं कसं दिसते, मूव्स कशा दिसतेत. जर का त्या खूपच विचित्र दिसत असल्या ना तर मग मी तो नाही टाकणार. पण आहोंचं म्हणणं आहे असं नाही, तू कर आणि पोस्टही कर, काही प्रॉब्लेम नाही. हे ॲकने बघा ना, जातं उन्हाळ्यामुळे. मी अजून तरुण आहे याचं हे लक्षण आहे. येस चला. You get my heart in trouble. Make a beat, sing a tune, giving my life this whole. हे हक्काचं प्रेक्षक आहे माझं, याला बिलकुल मी सोडत नाही. जेव्हा जेव्हा चान्स मिळेल ना तेव्हा तेव्हा त्यांना बसवते पुढे आणि बघा म्हणते की कसा वाटतो माझा हा डान्स. आणि खरंच या डान्सचा मला कॉन्फिडन्स नाही आहे, कारण हा माझा टाईप नाही आहे. जेव्हा केव्हा हा येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच मी पहिल्यांदाच माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाऊन हा ट्राय केलेला आहे. आणि या प्रेक्षकाला माझ्या विचारलं ना की कसा झाला आहे, कसाही होऊ द्या, तो चांगलाच झाला आहे. Brand new you. Oh. कष्ट करणाऱ्यांना थोडासा थंडावा. नेहमीसाठी आणलं. अरे कलरसाठी पण ब्ल्यू कलरचा नव्हता का त्यामध्ये? जी मिळालं ते आणलं. 10 रुपयाला काय त्यात कलर काय आहे? 10 रुपयाचं हे? हां लास्ट टाइम मिळालं नव्हतं. थँक्यू. ग भगवान आपका भला करे. गरज होती रे, गरज होती. इतका घाम आलाय ना मला. हे बघा अवस्था, खूप गरम होतंय. आणि या गरमीत नाचायचं, बापरे. कधी हा उन्हाळ्याचा महिना संपतोय असं झालंय. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मी डान्स मस्त एन्जॉय करेन. अहो माझ्या मागे लागले होते की मी तुला हेअर कलर लावून देतो, कारण मीच त्यांना म्हटलं होतं की तुम्ही लावा. पण त्यांचं म्हणणं होतं मग चल माझ्यासोबत बाहेर फिश घ्यायला. म्हटलं नाही, आता तुम्ही जा फिश घ्यायला, मी तोपर्यंत कलर लावून घेते. आणि आता ही दुसरी वेळ आहे माझी की हा कलर मी यूज करते. या अगोदर 26 मार्चला मी कलर लावला होता. हा सेशाचा निलिनी आयुर्वेदिक कलर आहे, ज्यामध्ये मी शेड यूज करते बर्गंडी. आणि माझ्या केसांसाठी मी काय करते की प्रत्येक वेळेला हे एकच पाऊच यूज करते, ज्यामध्ये फक्त टचअप होतं समोरचे जेवढे ग्रे झालेले आहेत, कारण मी पूर्ण केसांना कधीच आजपर्यंत हेअर कलर वापरलेला नाही आहे. But I believe in coloring the world, gotta
6:45 होत आहेत. आता हेअर कलर लावायला घेते मी. आहोंना फिश आणायला पाठवले आणि मी निवांत मोबाईलमध्ये स्क्रोल करत बसले. लिटरली मला कळलं पण नाही की इतका वेळ झाला आहे. आणि आत्ता उठून मी कलर लावायला घेतला आहे. म्हणजे कसं आहे बघा, किती एखाद्या माणसाला किती राबवायचं ना. पण ठीक आहे, जाऊ द्या, ते बाहेरचं करतील, मी घरातलं करेन नंतर. फिश आणि राईसच असणार आहे. फिश फ्राय करणार आहे. आणि बरे का मी आज रावस बनवते, तर रावस करी आणि रावस फ्राय करायचा आणि राईस बनवायचा. तर ना आंबे मोहरच कुठे मिळेना झालं आहे. आणि आमच्याकडे सध्या बासमती आहे आणि कोलम आहे. आंबे मोहर नाही आहे किंवा इंद्रायणी नाही आहे. आणि फिशसोबत हे 2 राईस छान लागतात. तर चला मग ह्या इथल्या या पॅचसाठी मला हेअर कलर करावा लागतो आहे. आणि मी फायनली आज करते. आज 2 तारीख आहे, 2 मेला. चला आली वाटतं. Following the world, gotta holler to be heard in time. We can fight back, ready to go right back to the sky. कमीत कमी 1 तास तरी हा कलर ठेवायचा असतो. पण मी काय करणार आहे, आता कलर लावणार आणि यानंतर पूर्णपणे स्वयंपाक करून घेणार, म्हणजे फिश वगैरे सगळं बनवून घेणार आणि मग निवांत आंघोळ करणार. आंबेमोहर तांदूळ शेवटी आहोंना सापडलं एका ठिकाणी. 170 रुपये की 180 रुपये किलो दिलेला आहे. तुमच्या एरियामध्ये आंबेमोहर मिळतो का आणि काय रेट आहे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि कारण खरंच आहोंना खूप शोधाशोध करावी लागली. काही दुकानदारांचं म्हणणं आहे की तो विकला जात नाही, त्यामुळे आम्ही ठेवतच नाही. तर हे असं आहे बघा. चला, फिशची सारी तयारी झालेली आहे आणि मी इथे ना फिश माझ्या काकीच्या पद्धतीनं करणार आहे. मालवणी मसाला मी आणायला सांगितला आहे आहोंना, पण मालवणी पद्धत नाही आहे ही मालवणची, किंवा गोव्याची स्टाईलसुद्धा नाही आहे. मी काकीच्याच पद्धतीनं, आणि काकीची स्टाईल ही तिची स्वतःचीच आहे, तिने मिक्स केलेली आहे. पण मला तिच्या हातचे खूप म्हणजे खूप आवडतात फिश, कारण ती जी काही फिश करी बनवते ना, ती बिलकुल त्या करीला वास वगैरे येत नाही आणि अगदीच टेस्टी बनते. तर तिला फोन करून मी रेसिपी विचारून घेतली आणि तिच्याच पद्धतीने पूर्णपणे मी ही रेसिपी करते आहे. खरं तर ती आमसूलचं जे काही मी आता पाणी वापरलं ते ती नाही वापरत, फक्त लिंबू पिळते. पण मी इथे बहुतेक व्हिडिओ बघून, काकीला विचारून, खूप साऱ्या रेसिपी बघून इथे थोडीशी रेसिपी ही मिक्स केलेली आहे. पण तरीसुद्धा खूप म्हणजे खूप टेस्टी बनली होती ही रेसिपी. Oh, get my heart in trouble. नारळाचं दूधसुद्धा मी आज वापरणार आहे आणि म्हणूनच ते काढून घेतलं अगोदर. आणि इथे या मसाल्यामध्येही थोडंसं ओलं खोबरं मी वापरलेलं आहे. काकीनं मला सांगितलं होतं की जे फिशचे तुकडे, म्हणजेच थोडक्यात काय, माशाचा तोंडाचा आणि मागचा जो काही भाग असतो थोडाफार, तो करीमध्ये वापरायचा असतो. तर तो ॲज इट इज मॅरिनेट केलेला करीच्या मसाल्यामध्ये न टाकता त्याला थोडंसं तू फ्राय करून घे आणि मगच करीमध्ये त्याला वापर, असं सांगितलं होतं. म्हणूनच मी ते तुकडे थोडेसे पहिल्यांदा फ्राय करून घेतले आणि तेच आता मी करीमध्ये यूज करणार आहे. आणि आहोंनी 2 प्रकारचे मालवणी मसाले आणले होते, एक फ्रायचा आणि एक करीचा. तर अशा पद्धतीनं फ्रायसाठी पण हा असा मसाला बनवून घेते आहे वेगळा. पण करीसाठी आणि फ्रायसाठी फिश मॅरिनेट करताना मी एकत्रच केलेले आहेत, कारण वेगळे वेगळे करण्यापेक्षा म्हटलं एकत्रच करू. काही जण करीसाठीचा हा जो काही मसाला आहे तो खूप वेळ तेल सुटेपर्यंत भाजत नाहीत, पण मी थोडाफार भाजला आहे, म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत भाजला आहे. आणि त्यानंतर अगदी शेवटच्या 2-3 मिनटामध्ये मी त्यामध्ये नारळाचं दूध ॲड केलेलं आहे, कारण ते फाटायला नको म्हणून. आणि लगेचच गॅस बंद केला आहे. चला, थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निश केली. फिश करी खरं सांगते खूप छान झाली होती आणि पहिल्यांदा मला माझ्या हातची करी आवडली. मी धने भिजवताना त्याच्यासोबत काही त्रिफळा भिजवलेले होते, हे बघा. तर काकी बोलली की ते मसाल्यामध्ये वाटून घेऊ नकोस, टेस्ट बिघडते जर का ते जास्त झाले तर, सगळा काही त्याचाच स्वाद येईल, तू वरून ॲड कर. म्हणून मी आमसूलचे काही तुकडे आणि थोडेसे त्रिफळा वरून ॲड केले आणि खरं सांगते मस्तच झाली होती करी. अशा पद्धतीनं रावस हा मी फ्राय केला आणि आता उरलेला रावस आहो फ्राय करतील, कारण मी जवळपास 1.5 तास झाला कलर लावून केसांना. आता ते केस धुणं गरजेचं होतं म्हणून मी आंघोळीला गेले आणि तोपर्यंत आहोंनी उरलेला हा सारा कारभार इथला सांभाळलेला आहे. बरं, आता माझ्या अवताराकडे प्लीज दुर्लक्ष करा. आता मला कोण बघणार आहे हा विचार करून मी हे घालून आली आहे, पण मी हेच विसरले की हे व्लॉगमध्ये सुद्धा येणार आहे. तर कलर कॉम्बिनेशन काही जात नाही आहे या स्कर्ट्स आणि ह्या टी शर्टचं. पण खरं सांगते हा म्हणजे दिवसभराचं हे सगळं रुटीन तुम्ही पाहिलं इतकं हेक्टिक होतं, मला इतकी कडकडीत भूक लागली होती की मी काहीतरी अडकवून आलेली आहे. आणि हे बघा, हे असं काहीसं होतं आमचं आजचं रात्रीचं जेवण. काय बनलं होतं माहिती आहे, हॉटेलच्या सुद्धा फिश करीला आणि तळलेल्या फिशला हे मागं टाकत होतं. पहिल्यांदाच मला स्वतःवरती प्राऊड फील झालं की मी काहीतरी रेसिपीज थोडीशी काकीची, थोडीशी व्हिडिओ बघून मिक्स केली, पण ती
जाम भारी झालेली होती. आणि यानंतर हे आपलं आवडीचं काम, सारा ओटा क्लीन करून, हॉप क्लीन करून मी ओट्याला इथे थोडीशी भैया पावडर लावून ठेवलेली आहे. कारण इथे खूप माझा ओटा खराब झाला होता. किती दिवसापासून विचार करत होते की भैया पावडर लावून ठेवायची, म्हणजे याला जे पडलेले डाग असतात ना, ते दुसऱ्या दिवशी इझिली अगदी पुसून घेतले तरी निघून गेलेले असतात. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. लव्ह यू ऑल. बाय.